मी असं ऐकलंय की तुम्ही क्लासेस घेता म्हणजे तुम्ही एक विरोधक तयार करता, कारण की तुम्हीच तुमचा कॉम्पिटिटर बनवताय. ही गोष्ट खरी आहे का? म्हणजे माझा हा वैयक्तिक मत आहे की मी कॉम्पिटिटर बनवत नाही आहे. कारण की काय आहे ना, तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये वेडिंग ही खूप मोठी हाईप गोष्ट आहे. माझ्या लग्नामध्ये चांगलं डेकोरेशन असलं पाहिजे, चांगला फोटोग्राफर असला पाहिजे, चांगले व्हिडिओ आले पाहिजे, चांगले रील आले पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि माझ्या स्टुडंटला रिअल प्रॅक्टिकलला म्हणजे वेडिंग प्री वेडिंगला मी घेऊन गेलो तर मला समजते की त्यांना काय पाहिजे. आणि आत्ताची मुलं खूप हुशार आहेत. जसे तुम्ही ॲज अ व्ह्युअर तुम्हाला तर माहिती आहे, मोबाईलवरती एडिटिंग करतात ते. VN, CapCut सारख्या ॲप्लिकेशनवरती चांगले सिनेमॅटिक व्हिडिओ एडिट करतात ते आयफोनचा यूज करून किंवा दुसऱ्या फोनचा वापर करून. तर विचार करा, तुम्ही त्याच मुलांकडे जर तुम्ही कॅमेरा दिला, त्यांचं विजन त्या लेवलचं असेल तर का नाही चांगलं काम करताल. खूपदा एक शब्द तुम्ही ऐकला असेल की हा माझ्या ऑपोजिटला होता, हा फोटोग्राफर माझ्या ऑपोजिटला होता. ऑपोजिटचा अर्थ काय होतो? माझा विरोधक किंवा विरुद्ध. पण तो आपला विरोधक किंवा विरुद्ध नसून तो आपल्या सोबतचा आहे. हा माझ्या वेडिंगला सोबत होता, हे का म्हणत नाही तुम्ही? कारण की तुम्ही त्या फोटोग्राफरला डे 1 पासूनच विरोधक समजलंय. कोणीही कॉम्पिटिटर आत्ता तरी मला नाही वाटत की कॉम्पिटिटर आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांना समजत नाही. जर तुम्ही एखाद्याला कॉम्पिटिटर समजलं तर तो कॉम्पिटिटर आहे. पण प्रत्येकाचा क्लायंट बेस वेगळा आहे, प्रत्येकाचा जॉनर वेगळा आहे, काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत हा काही प्रॉब्लेम मोठा आहे. म्हणून आता जी माझी टीम माझ्यासोबत काम करते ना, ज्याप्रमाणे माझ्याकडे सिनियर्स आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे न्यू बिगिनर्स जे माझे स्टुडंट्स आहेत ते पण आज माझ्यासोबत काम करतात.